भावा बघ पुष्पाचा गणपती सांगणार आहे यंदा मी पण पबजीचा सांगणार आहे. मी पण घरात पप्पांना फ्री फायरचा गणपती सांगणार. चला सांगूया जाऊन. काका यंदा मला पुष्पाचा गणपती पाहिला आहे. काका हे बघा मला पण पबजीचा गणपती करायचा आहे. काका यंदा असा गणपती झाला पाहिजे का यंदा. अरे काय आहे? कसला गणपती आहे या? कसलं रूप आहे मला सांग बघू. पुष्पाचा आहे हो, पुष्पा म्हणजे पिक्चर मधला आहे. राग म्हणू नका, खरं सांगतो तुम्हाला, कुठलीही मूर्ती बनवताना गणपतीची सात्विक आणि चांगली मूर्ती बनवा. वेगवेगळी आसनं आहेत, वेगवेगळी देवांची वाहनं आहेत, वेगवेगळी देवांची रूपं आहेत, त्या रूपातनं चला. ठीक आहे, त्या पद्धतीनं गणपती तुम्हाला पाहिजे असला मी बनवून देतो. ते असा कोण पबजी खेळताला उद्या क्रिकेट खेळताला हे अजिबात बसत नाही. आणि तुम्ही असला हा प्रकार करू नका. कारण का गणपती हा वेगळा आहे, गणांचा नायक आहे. तो गणपती आहे, महागणपती आहे. तो सगळ्यात सात्विक आहे, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा आणि लवकर शिक्षा करणारा गणपती आहे, विघ्नहर्ता आहे तो. तर त्या गणपतीची अशी विटंबना करू नका. आपला बाप्पा फार सुंदर आहे, चांगला आहे, त्याचं रूप चांगलं आहे. वेगवेगळी तिची आसनं आहेत, वेगवेगळी रूप आहेत. खरं कशी देवदेवतांच्या ह्याच्यातनंच गेलं पाहिजे. त्या धर्म ग्रंथातनी जे जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जायला पाहिजे. त्या कशावर करून बसलेल्या आणि कुणाच्याही रूपातल्या मूर्त्या नाही करू द्या, करू नका तुम्ही. हे गणपती आहे, आपला देव आहे, तो देवाप्रमाणे देव राहू देत. आणि त्याच्यावर भरपूर आहेत किंवा करणाऱ्याला मूर्ती आहे. असल्या नको तसल्या कसल्या बनवताय नाही, हे साप चुकीचं आहे. कारण का गणपती काहीतरी कसा बनवावा हे सुद्धा धर्मशास्त्रात दिलेलं आहे. तो डाव्या सुंडीचाच असावा, तो एकदंत असावा, तो लंबोदर असावा, त्याची आसनं आहे, त्याच्या काहीतरी गणपतीला वेगळं महत्त्व आहे आणि त्या पद्धतीने ते जायला पाहिजे. काका म्हणाल ते बरोबर आहे. आपण जर असं वागलो तर पुढची पिढी काय आदर्श घेणार. जाऊ दे, या वर्षी भावानो आपण दगडूशेठ करूया. हा बाप्पा मोरया.